आम्ही पोचलो होतो बेंगलोर छावणी रेल्वे स्टेशनमध्ये. साईडला थांबलेली होती DMO लोकल. हे आहे स्टेशनचा व्ह्यू. हे सर्व आमचे मित्र आहेत मधले. हे किशोर आहे, हे गंगा आहे, हे स्वराज चाफेकर, हे पवन भैया, हे भीमा सूर्यवंशी. तिथून आमचं स्टेशन होतं KSR बेंगलोर, थोड्याच अंतरावर. तिथून आम्ही पोचलो KSR बेंगलोर रेल्वे स्टेशनला. आम्ही निघालतो KSR बेंगलोर रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तिथून आम्ही जाणार होतो रूम पाहण्यासाठी. रूम घेऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही निघालतो चहा नाश्ता करण्यासाठी बाहेर लिफ्टने. रूमच्या खाली आल्यानंतर आमचे सर्व मित्र इथे गॉगल घेण्यासाठी थांबले होते. आम्ही पण आलो गॉगल घेण्यासाठी, पण भरपूर काही सामान दिसल्यामुळे आम्ही थांबलो इथेच. परफ्यूम वगैरे घेतले. पवन भाईने गॉगल घेतला. स्वराज चाफेकरने पॅन्ट बघत होता दादा. याने पॅन्ट घेतली होती दुसरी ब्लॅक पॅन्ट. बघा किती सुंदर घेतली, मस्त पॅन्ट दिसते. त्या दुकानातून बाहेर निघून आम्ही गेलो नाश्त्याच्या स्टॉलवर. तिथे आम्ही घेतले चाव भात. पण आमचं नशीब कसले बघा, आम्हाला चाव भात मिळाला नाही. आमच्या सर्व मित्रांना मिळाला, पण आम्हाला भात मिळाला नाही. आम्ही घेतली होती पुरी भाजी. आम्ही टेस्ट केली सर्वांनी. नाश्ता करून आम्ही निघालो मेट्रो स्टेशनकडे. KSR बेंगलोर रेल्वे स्टेशनच्या समोरच मॅजेस्टिक मेट्रो स्टेशन आहे. तिथून आम्ही पोहोचलो मेट्रो स्टेशनमध्ये. बेंगलोरमधील सर्व मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहेत. त्यानंतर आम्ही मेट्रोकडे निघालो. मेट्रो आली. मेट्रोची गर्दी बघा किती आहे गर्दी. बेंगलोर मेट्रो हा सफल प्रोजेक्ट आहे बेंगलोरचा मेट्रोचा. भरपूर अशी गर्दी राहते इथं मेट्रोसाठी. त्यानंतर आम्ही पोचलो BR आंबेडकर मेट्रो स्टेशनला. तिथून आम्ही जाणार होतो विधान संस्थाला. आम्ही मेट्रो स्टेशनला बाहेर निघालो. प्रत्येक मेट्रो स्टेशनला वरच ही आहे आमची मित्र कंपनी पूर्ण. आम्ही मेट्रोच्या बाहेर येऊन आम्ही पोचलो विधान संस्थेला. तिथे फोटो वगैरे काढल्या. हे आहे विधान संस्था. इथे फक्त आणि फक्त खासदारालाच एंट्री मिळते. आमदाराला कसलीच एंट्री मिळत नाही इथे. बराच वेळ झाला आमच्या मित्रांची फोटोशूट होत नव्हती इथे. तरी थोडा वेळ थांबून आम्ही इथं फोटोशूट वगैरे करून आम्ही जाणार होतो पुढे. आमचं फोटोशूटवर उरकून आम्ही पोहोचलो कवन पार्कमध्ये. कवन पार्कची अशी खासियत आहे की ते तुम्ही झाडावर चढू शकत नाही, कुठली फांदी फूल तोडू शकत नाही, कुठं बसू शकत नाही. व्यवस्थित बसावं लागेल, व्यवस्थित राहावं लागेल. कचरा टाकू शकत नाही, काय नाही. हे आहे कबन पार्क. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर सिटीमध्ये असलेले हे कबन पार्क हिरवगार पार्क आहे पूर्ण. इथं पण आमच्या दोस्तांची फोटोशूट मजाक मस्ती चालू होती. ह्या पार्कची खासियत म्हणजे सकाळी मॉर्निंग वॉकला पूर्ण VIP लोक, VIP सेलिब्रिटी इथे पार्कमध्ये वॉकिंग करण्यासाठी येतात. तुम्ही चलत बी वॉकिंग करू शकता, सायकल घेऊन येऊ शकता, पुन्हा स्केटबोर्ड घेऊन येऊ शकता. इथे स्केटिंग वगैरे पूर्ण होतं. बघा इकडे स्केटिंग वगैरे चालू आहे पूर्ण. सायकलिंग, स्केटिंग. हा बघा मित्र पडला असता पण वाचला थोडक्यात. हा बघा हे स्केटिंग करतोय. आम्ही पार्क फिरून आलो. त्यानंतर आम्ही पोचलो KR मार्केटला. इथे तुम्हाला प्रत्येक प्रकारची फळं मिळतील. त्यानंतर आम्ही पोचलो चहा पिण्यासाठी कॅटोप्रियो. चहा असला सुंदर दिला होता. तुम्ही बघू शकता किती चहा सुंदर आहे. आम्ही टेस्ट केला. सर्व मित्र चहा पित होते. आम्ही पण चहा पिला. नंबर 1 चहा लागला. त्यानंतर तिथून आमची रूम थोड्याच अंतरावर असल्यामुळे आम्ही रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन आम्ही
पोहोचलो पुन्हा अनेक बार मॅजेस्टिक मेट्रो स्टेशनला. तिथून आम्ही निघालो इस्कॉन टेम्पल जाण्यासाठी. इस्कॉन टेम्पलच्याच बाजूला आहे ओरियन मॉल. बेंगलोर सिटीतील सर्वात फेमस मॉल म्हणजे ओरियन मॉल. आम्ही निघालो होतो ओरियन मॉल फिरण्यासाठी. हे आमचे आहे. आम्ही तिथून निघालो मेट्रोने. तिथून आम्ही पोहोचलो मेट्रोने इस्कॉन टेम्पलला. बघू शकता किती सुंदर आहे इस्कॉन टेम्पल. इथं पण आमच्या मित्रांनी फोटो वगैरे काढले. फोटोशूट चालू आहे आमच्या मित्रांचा इथं पूर्ण. तिथून आम्ही वरी गेलो. पूर्ण वरी आम्ही आलो वरी इस्कॉन टेम्पलमध्ये. ह्याच्या पुढे आमच्यासाठी मोबाईल अलाउड नाही. इथे मोबाईल अलाउड नसल्यामुळे आम्ही एवढाच व्हिडिओ करून आम्ही दर्शन वगैरे करून, हे आहे इस्कॉन टेम्पलची 3D इमेज. त्यानंतर आम्ही पोहोचलो मानवी जीवन जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या साखळीमध्ये. पूर्ण ही साखळी आहे. माणसाचा जन्म जेव्हापासून होतो तेव्हापासून ची साखळी आहे. ते पाहून आम्ही प्रसाद घेऊन बाहेर पोहोचलो. बाहेर आम्ही चप्पल वगैरे बाहेर ठेवले होते. ते चप्पल वगैरे घेण्यासाठी आम्ही बाहेर पोहोचलो. आम्ही चप्पल वगैरे घेऊन आम्ही निघालो मॉलकडे, ओरियन मॉलकडे. आम्ही पोहोचलो ओरियन मॉलमध्ये. बघा प्रत्येक ब्रँड मिळेल तुम्हाला इथे ओरियन मॉलमध्ये. भरपूर मोठं मॉल आहे. आम्ही मॉलमध्ये फिरत आम्ही पोहोचलो एका सेल स्टॉलला. ते प्रत्येक वस्तूवर थोडं डिस्काउंट होतं. हा आहे 850 रुपयाचा चष्मा. आम्ही कपडे वगैरे बघितले. हा आहे शेजारी थांबलेला माझा भैया. हे पण यूट्यूबला व्हिडिओ करतो. त्याच्या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आम्ही इथे मॉलमध्ये काहीच घेतलं नाही. त्यानंतर आम्ही निघालो बाहेर दुसरीकडे फिरण्यासाठी. तिथेच आम्हाला दिसली स्टारबक्सची कॉफी. भरपूर अशी महाग आहे कॉफी ही, पण चांगली पण असते तशीच. आम्ही त्यानंतर पोचलो सेकंड फ्लोअरला मॉलच्या. टोटल मॉल 4-5 फ्लोअरचा मॉल आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. आम्हाला दिसलं स्केचेस शूजचा मोठा ब्रँड आहे हा. त्यानंतर बाहेर पोचून आम्ही फोटो वगैरे काढल्या. लहान पोरांसाठी भरपूर असे गाड्या वगैरे होत्या इथे. ही आहे ओरियन मॉलची सोसायटी. त्यानंतर आम्ही थोडंफार इथे बाहेर, तिथून आम्ही मेट्रो पकडून पुन्हा आम्ही ओरियन मॉल फिरून येऊन आम्ही रूमवर येऊन फ्रेश वगैरे होऊन बॅग पॅक करून निघालो आम्ही रेल्वे स्टेशनकडे. तिथून आम्ही पोहोचलो KSR बेंगलोर रेल्वे स्टेशनला. तिथे गेल्यानंतर कळालं की आम्हाला इथून आमची ट्रेन नाही, आमची ट्रेन आहे दुसऱ्या स्टेशन. आमची ट्रेन होती SVMT रेल्वे स्टेशन बेंगलोर. आमची ट्रेन होती बेदर एक्सप्रेस, ती तिथूनच होती. त्यानंतर आम्ही ओला उबर करून आम्ही पोहोचलो ट्रेनच्या पुढच्या रेल्वे स्टेशनला, यलहंका जंक्शनला. तिथून आम्ही ट्रेन पकडली बिदर. तिथून आम्ही सीटवर गेलो तर मला सीट मिळाली होती 50 S3 मध्ये. त्यानंतर आम्ही झोपी गेलो. त्यानंतर आम्ही सकाळी पोहोचलो होतो 9:15 गुलबर्गा रेल्वे स्टेशन. याला गुलबर्गा आणि कुलबर्गी दोन्ही पण म्हणतात. त्यानंतर आम्ही पोहोचलो बस स्टँडला. तिथून आमचे 2 मित्र किशोर, आम्ही पकडलो उमरगा गाडी. त्यानंतर आम्ही पोहोचलो उमरगा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा.